बरोबर, तुमचं झालं होतं स्वरादी कोणते, कठोर कोणते झालं होतं. बर, आता आपण बघणार आहोत शब्दांच्या जाती. पहा, याच्यामध्ये शब्दांच्या जाती आता एकूण 8 जाती, ठीक आहे. पण 8 जातींमध्ये तुम्हाला काय आहे, 2 प्रकारच्या सांगितलेल्या आहेत अगोदर. कोणत्या? एक विकारी आहे आणि एक अविकारी आहे, ठीक आहे. बरोबर, विकारी आणि अविकारी याच्या 2 मध्ये बघा, विकारी मध्ये किती दिल्यात? 4. नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे आणि क्रियापद आहे. आणि अविकारी मध्ये काय सांगितले? 5 नंबर क्रिया विशेषण आहे, नंतर शब्दयोगी अव्यय आहे, नंतर उभयनिवी अव्यय आणि त्यानंतर केवळ प्रयोगी अव्यय. मग आता विकारी मध्ये बघू आपण काय येतं. हे बघा, लिंग असेल, वचन असेल किंवा विभक्ती, यामध्ये काय होतो? बदल होतो. बघा, म्हणजे नाम, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे, याच्यामध्ये काय होतो? बदल होतो. आणि अविकारी मध्ये बदल होत नाही. मग आता उदाहरणार्थ आपण बघूया. 1 नंबर आहे नाम. आता नाम म्हणजे बघा, नाम मध्ये काय सांगितलं? कुत्रा, कुत्री, कुत्रे. झाला बदल? झाला का? बस. मग आता अविकारी मध्ये उदाहरणार्थ क्रिया विशेषण आहे, याच्यामध्ये काय सांगितलं? बरा आणि हळू हे 2च दिलेत त्या ठिकाणी. पण या नामामध्ये आपण काय करू शकतो? एखाद्याचं नाव आहे, त्याला ते नाव लावू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ कुत्रा आहे, आपण कुत्र्या म्हणू शकतो, कुत्रे म्हणू शकतो, बरोबर आहे. त्यानंतर सर्वनाम, सर्वनामामध्ये तो, ती, ते, त्याने हे सगळं झालं, ठीक आहे. नंतर विशेषण आहे. बरोबर, विशेषण मध्ये बघा, एक आकारांत आहे आणि दुसरा ई वाला हा एक आकारांत आहे. मग या आकारांत मध्ये बघा, हा एक विकारी आहे आणि या दुसऱ्या आकारांतरामध्ये अविकारी आहे. बघा, इथे एक लक्षात घ्या, आकारांत मध्ये विकारी, विकारी म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणतो चांगला. काय म्हणतो? चांगला, यालाच आपण चांगला म्हणतो. आणि अविकारी मध्ये कसा आला? कडू. चांगला आणि कडू. नंतर 4 नंबर आहे तुमचं क्रियापद. क्रियापदामध्ये बघा, पळाला, पळाली आणि पळाले. बघा काय सांगितलं क्रियापद मध्ये? पळाला, पळाली आणि पळाले. आता याच्यामध्ये बघा, समोर तुम्हाला क्रियापद वाक्य दिल्यानंतर क्रियापद ओळखायचे, वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे हे ओळखायचे, नाम कोणता आहे हे ओळखायचे, सर्वनाम कोणता आहे हे ओळखायचं आहे. आपण हळूहळू समोर बघणार आहोत. अविकारी मध्ये क्रिया विशेषण, याचं काय सांगितलं? बरा आणि हळू. मग नंतर आहे शब्दयोगी अव्यय. बरं, आता शब्दयोगी अव्यय मध्ये बघा, शब्दयोगी अव्यय मध्ये फक्त एवढेच या प्रकारचे शब्द असतात, मागे, पुढे, खाली आणि वर. जसं आपण दिशा असतात ना, म्हणतो पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, त्याप्रमाणे तसंच या ठिकाणी यमक जुळणाऱ्या शब्दांसारखं आहे, मागे, पुढे आणि खाली आणि वर. नंतर 7 नंबरला आहे उभयनिवी अव्यय. मग आता उभयनिवी अव्यय मध्ये बघा, आपण एखादं वाक्य लिहितो, वाक्य लिहिल्यानंतर परत आपल्याला समोर काही लिहायचं असेल, सांगायचं असेल, बोलायचं असेल, आपण म्हणजे आणि लावतो, पण लावतो, परंतु लावतो का? मग उभयनिवी मध्ये बघा, आणि, पण, किंवा आणि कारण. सर मला घरी जायचंय कारण की तब्येत ठीक नाहीये, कारण की महालक्ष्मी बसलेले आहेत, आपण असं बोलतो. त्या ठिकाणी आणि, पण, किंवा कारण या शब्दांचा उपयोग करतो. नंतर केवळ प्रयोगी अव्यय. केवळ प्रयोगी म्हणजे काय म्हणतो आपण? आता वा म्हणतो, एखाद्याने गेला आपण म्हणतो कसा दिसतोय? वा, छान दिसतोय. दोन्ही प्रकारच्या वा आणि छान दोन्ही प्रकारच्या शब्दांचा उपयोग करतो, ठीक आहे. आता हे वा म्हणजे कोणत्या वा? डोक्यातल्या वा नाही. वा म्हणजे एकदम आपण त्याला वा दिली म्हणजेच कसं भारी मस्त म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. मग आता हे 8 प्रकारचे काय सांगितले याच्यामध्ये? विकारी आणि अविकारी. तसे प्रमुख 2च आहे. 1 नंबर विकारी आहे, 2 नंबर अविकारी आहे. पण विकारी मध्ये हे 4 प्रकारचे जाती येतात आणि अविकारी मध्ये या 4 प्रकारच्या जाती येतात. मग आता आपण हळूहळू एक एक बघणार आहोत. तसंच आता एकूण शब्दांच्या जाती जसं बघितलं तर 8 आहे. त्यामधली आपण आता 1 नंबरची बघणार आहोत, नाम. बरं, आता नाम म्हणजे काय? नाम म्हणजे काय? उदाहरणार्थ आता आपले नाव ठेवलेले आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो? नाम म्हणतो, बरोबर आहे. मग नाम कुठले असेल? आता समजा कुत्रा आहे, ठीक आहे, हे एक प्रकारचं काय झालं? नामच झालं. म्हणजे तुम्ही म्हणसाल सर आम्ही कुत्र्याला नाव देतो, राखी देतो, टायगर देतो, बरोबर आहे. आपण ते ठेवलेले असतात, बरोबर आहे. आपले असतात का? आपल्याला जर नावच नसतं तर काय केलं असतं?
कोणी हाका मारलं सगळ्यांनी मागे बघितलं असतं, बरोबर. आपल्याला जर नाव नसतं, कोणी जर आपल्याला आवाज द्यायचा तर कसा दिला असता, म्हटलं असतं. म्हटल्यानंतर सगळ्यांनी मागे बघितलं असतं, आपल्या सोबतचे आहे आजूबाजूचे सगळे. पण त्या ठिकाणी जर आपलंच नाव घेतो, बरोबर आपण मागे येऊन बघतो. ठीक आहे. मग या ठिकाणी आता हे नाव आहे, या नावाचे आपण त्या ठिकाणी उदाहरण बघूया. मला नाम म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला, आपले जे नाव ठेवलेले आहेत त्याला आपण नाम म्हणतो. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. ठीक आहे. मग नाव म्हणजे नाम वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता नाम म्हणजे काय होतं का, सृष्टीतील. आता सृष्टी म्हणजे काय, सृष्टी म्हणजे काय सांगतो कोणी, बर. मग आता बघा, सृष्टीतील कोणत्याही वास्तविक म्हणजे काय, वास्तव्यात असलेली. ठीक आहे. वास्तविक म्हणजे वास्तव्यात असलेली, अथवा काल्पनिक म्हणजे काय, घडून गेलेली. मग इंद्रिय गम्य, बघा काय सांगितलं, इंद्रिय गम्य आणि मनोगम्य. बघा मग ते इंद्रिय गम्य म्हणजेच काय, इंद्रियाच्या भागातली असो किंवा मनोगम्य असो. ठीक आहे. घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय. आता उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी दिलं पेन. आता हा पेन आहे, याला तुम्ही पेनच म्हणणार आहे. प्रत्येक वस्तूला, प्रत्येक पदार्थाला काय केलेले, नाव दिलेले, त्याला आपण नाम म्हणतो. ठीक आहे. हातामध्ये घडी आहे, त्याला आपण घडीच म्हणतो, दुसरा शब्द नाही वापरत. म्हणजे प्रत्येक पदार्थ असो, कोणतीही गोष्ट असो किंवा कुठलीही वस्तू असो, मग ती काल्पनिक असो किंवा वास्तव्यास असलेली असो, तिला प्रत्येकाला नाव दिलेलं आहे. मग नामामध्ये बघा, उदाहरण पेन सांगितलं, कागद आहे, राग. आता आपल्याला राग येतो आणि हसू पण येतं. मग प्रत्येक गोष्टीला काय केलेलं आहे, त्या ठिकाणी नाव दिलेले. ठीक आहे. नंतर सौंदर्य आणि स्वर्ग. आता सौंदर्य म्हणजे काय, आपण म्हणतो दिसायला छान आहे, ते झालं सौंदर्य. आता स्वर्ग म्हणजे काय, आपण म्हणतो आपण मरण पावल्यानंतर वर स्वर्गात जाणार आहे, कुणी नरकात जाणार आहे. त्यामध्ये आपण ठरवतो मग ज्यांनी चांगले कर्म केलेले आहे, काम केलेले आहे, ते कुठे जातात, स्वर्गामध्ये जातात. बरोबर आहे. ज्यांनी वाईट काम केले, वाईट वागले, ते कुठे जाणार आहे, नरकामध्ये जाणार, आपण असं म्हणतो. पण या ठिकाणी बघा, आपल्याला स्वर्ग नरक ते ज्याचं त्याला भेटेल. पण या ठिकाणी उदाहरण काय सांगितलं, पेन, कागद, राग, सौंदर्य आणि स्वर्ग. हे झाले नामाचे उदाहरण. मग आपण याच्यामध्ये बघा, नामाचे या ठिकाणी काही प्रकार पडतात. एक नंबरला आहे सामान्य ज्ञान. ठीक आहे. सामान्य ज्ञान. आता हे नाव कशाचं आहे, एका विषयावर आहे. तुम्हाला पोलीस भरतीमध्ये, जीके मध्ये सामान्य, त्याला काय म्हटलेले, सामान्य ज्ञान म्हटलेले आहे. बरोबर आहे. नंतर नंबर 2 आहे विशेष नाम. म्हणजे ते नाम कसं आहे, विशेष आहे, खूप विशेष आहे, त्याला आपण म्हणतो विशेष नाम. नंबर 3 आहे भाववाचक, ज्याच्यामधून, ज्या नामातून भाव निर्माण होतो किंवा भाव आहे असं म्हणजे भाववाचक नाम. बर. मग आता हे 3 झालेत. या 3 मध्ये बघा, आता सामान्य जे नाम आहे त्याचे 2 प्रकार पडतात. एक आहे पदार्थवाचक आणि एक आहे समूहवाचक. आता पदार्थवाचक म्हटल्यानंतर पदार्थांना नाव दिलेले आहे. समूहवाचक म्हणजेच काय, एक प्रकारचा समूह म्हणतो, ग्रुप म्हणतो. बरोबर. आपल्या भाषेत गँग, टोळी, बरोबर, त्याला म्हणतो समूहवाचक. मग आता हे जे सामान्य नाम आहे, सामान्य नाम मध्ये बघा काय सांगितलं, उदाहरण याच्या अगोदर उदाहरण दिलं होतं मी, विकारी आणि अविकारी मध्ये. बरोबर आहे. विकारी मध्ये काय सांगितलं होतं, लिंग दिलं होतं, बदल होतो कशाचा, लिंग असेल परत सांगितलं होतं. बर. मग आता मी त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण दिलं होतं, पुत्रा, पुत्री, पुत्रे. बरोबर आहे. हे 3 उदाहरण होते. मग आता याच्यामध्ये 1 नंबर सामान्य नाम मध्ये बघा, सामान्य नाम काय सांगतं, इथं पुत्र आलं, नंतर मुलगा आलं. आता मुलगा म्हणतो आपण. बरोबर आहे. मुलगा हे सामान्य नाम झालं, मुलगी हे सामान्य नाम झालं. बरोबर आहे. नंतर शहर, हे पण सामान्य नाम आहे. शहर असेल, गाव असेल, खेडेगाव असेल, हे काय झालं, सामान्य नाम मध्ये झालं. नंबर 2 विशेष नाम. आता विशेष नाम म्हणजेच काय, त्या नावात काहीतरी विशेष आहे. बरोबर, त्याला विशेष नाम म्हणतो. ठीक आहे. मग आता या ठिकाणी मोती बघा, मोती सर्वांना माहिती, मोती
माहिती का? आपण म्हणतो सोनं, चांदी, मोती, हिरे, बरोबर आहे. मग हे झालं विशेष नाम, ठीक आहे. नाही तर मोती आपण कुत्र्याला पण म्हणतो म्हणा. मग हे मोती नाही, हे विशेष नाम म्हटलं, हे मोती विशेष आहे. नंतर राम. आता राम ह्या एक मुलाचं पण नाव असते, बरोबर. मुलांची नावे ठेवले जाते, पण राम हे काय झालेले, हे घडून गेलेलं आहे, बरोबर आहे. मग हे राम काय झालं, हे विशेष नाम झालं. आता मुंबई शहर आहे बघा, मुंबई शहर आहे, मुंबई एकच आहे म्हणून त्याला विशेष नाम दिलेलं आहे. दिलंय का? एकच आहे मुंबई. जसं तुम्ही इंग्लिश मध्ये द लावता की एखादी वस्तू, एखादा पदार्थ, एखादी गोष्ट जगात एकच आहे, जगात एकच आहे. तुम्ही 10वी-12वी शिकले असाल, त्याला सुरुवाती पहिले तुम्ही द लावता. आता सूर्य आहे, द सन, द मून, बरोबर आहे. हे लावता त्या ठिकाणी का लावता? किती जगात एकमेव आहे. मग ह्या मराठीमध्ये, मराठी व्याकरणामध्ये हे जे विशेष नाम आहे, म्हणजे मुंबई हे काय आहे, विशेष नाम आहे. प्रत्येक व्यक्ती त्याला ओळखतो, लहान लहान मुलगा त्याला ओळखतो. मुंबईचे पहिल्या काळामध्ये जुने नाव होते, मुंबई आहे, बॉम्बे, कोणी म्हणतात बॉम्बे, बरोबर आहे. तेच मग त्याला आपण म्हणतो मुंबई, हे झालं विशेष नाम. नंतर नंबर 3 आहे भाववाचक नाम. आता भाववाचक म्हणजे काय? त्यातून भाव निर्माण होणे, ठीक आहे, त्याला भाववाचक म्हणतात. आता राग, आपण म्हणतो याच्या चेहऱ्यावरची हावभाव दिसत आहे, हावभावावरून याचा स्वभाव कळतो, त्याच्या हावभावावरून मला कळालं. मग राग हे कशामध्ये आलं? हावभावामध्ये झालं, बरोबर आहे. एखादा व्यक्ती जर पुढचा रागात असेल, त्याच्या हावभावावरून कळतं आपल्याला, मग तो राग हा काय झाला, भाववाचक, त्याचा भाव आहे, बरोबर. एखादा आतमध्ये खुशी आहे, बरोबर आहे, त्याला खुशी हे आपण समजा म्हटलं किंवा खुश म्हटलं तरी तो झाला भावच झाला, बरोबर आहे. नंतर शौर्य. आता शौर्य म्हणजे काय होतं? एकदम काय म्हणतो आपण, धाडसी, उत्साही, त्याला म्हणतो शौर्य. म्हणजे याच्यामधून पण काय झाले, भाव निर्माण झालाय. नंतर आहे मृत्यू. मृत्यू पण भाववाचक मध्येच येतं. कसं 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 आता या 2 शब्दांचा अर्थ सांगितला. राग म्हणजे एक प्रकारचा भाव झाला, शौर्य म्हणजे हे एक प्रकारचा भाव झाला. मग मृत्यू कसं काय भाववाचक मध्ये येऊ शकतो, सांगाल कोणी? मृत्यू कसं काय भाववाचक नाम मध्ये येऊ शकतो? बर, मी म्हटलं का ठीक आहे, मृत्यू जाऊया, पण जन्म, जन्म कशात येईल? कशात येईल जन्म? त्यातून काय झालं, भावच निर्माण झालाय ना, बरोबर आहे. जन्म झाला किंवा मृत्यू झाला, त्याच्यामध्ये भाव आहे म्हणून भाववाचक नाम म्हटलेलं आहे. नंतर सामान्य नामामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे पदार्थवाचक, नंबर 2 आहे समूहवाचक. आता पदार्थ, प्रत्येक पदार्थाला समजा ठीक आहे नाव दिले. आता साखर आहे, साखरेला साखर नाव दिलं. आपण म्हणतो की नाही, साखर गोड आहे, त्याला गोड काय म्हणतात? जुने लोक मिठाला गोड म्हणतात, जुने लोक मिठाला गोड म्हणतात. बरं, साखर ही प्रत्येक पदार्थामध्ये आहे, बरोबर आहे. मग आपण जर गोड होतो तर कसं करणार आहे? उदाहरणार्थ जामून खाल्ला, बरोबर आहे, आपण म्हणतो साखर जास्त झाली. मग नंतर काय म्हणणार, गोड असतं, गोड जास्त झालं. मग गोड हा शब्द कसा झालाय? गोड म्हणणार का आपण? कारण पदार्थ आहे, बरोबर आहे. पदार्थ कशामध्ये येईल? साखर. आणि गोड जर म्हटलं, गोड कशामध्ये येईल? कशामध्ये येईल? ठीक आहे. मग आता बघा, पदार्थवाचक नाम मध्ये साखर आलं, हा एक पदार्थ झाला. नंतर तूप आलं, हा एक पदार्थ झाला. झालाय का? तूप, लोणी, पनीर, ताक, दही, ठीक आहे. नंतर दूध आहे, हा सुद्धा पदार्थ आहे. आणि आता हवा, तुम्ही म्हणाल तर हवा हा कसा पदार्थ आहे? का हवा पदार्थ आहे का? मग पदार्थवाचक मध्ये कसं काय येतं? हवा, हवा आहे, हवामध्ये काय आहे? ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, बरोबर आहे का? पण कशाच्या स्वरूपात आहे? वायूच्या स्वरूपात आहे. कशाच्या स्वरूपात आहे? वायूच्या स्वरूपात आहे. म्हणून त्याला या ठिकाणी काय म्हटलंय? काय म्हटलंय? पदार्थवाचक नाम म्हटलंय. नंतर समूहवाचक नाम. समूह मी तुम्हाला सांगितलं काय म्हणतात. समूह, समूह असेल, गँग असेल, टोळी असेल, बरोबर आहे, ग्रुप असेल, त्याला म्हणतो समूहवाचक नाम. मग आता याच्यामध्ये वर्ग, वर्ग म्हटल्यानंतर हा वर्ग आहे, ही क्लासरूम आहे, तुम्ही सगळे बसलेले आहेत, हा झाला समूह. नंतर सैन्य.
आता सैन्य म्हटल्यानंतर एकच सैन्य असतो का? भरपूर सैन्य असतं. मग तो सुद्धा काय झाला? समूह झाला. आणि कळप, एखाद्या जनावराचा कळप आला, आपण काय म्हणतो? कळप आला. कळप आला म्हणजे काय? सोबतच 10, 20, 50, 100 जनावर काय लागले? पळ सुटली. मग आपण म्हणतो कळप आला किंवा कळप पळाला, त्याला म्हणतो कळप म्हणजे समूह. आले का लक्षात इथपर्यंत? बर, समोर बघूया. बघा, सामान्य नाम. आता सामान्य नाम मध्ये काय सांगितले? याच्या अगोदर सुद्धा विकारी आणि अविकारी मध्ये सांगितलं होतं. ठीक आहे. या ठिकाणी सामान्य नाम म्हणजे नेमकं काय होतं हे बघा. ज्या नामाने, बघा काय सांगितलं? ज्या नामाने समान गुणधर्म, समान म्हणजे कसे? सारखे गुणधर्म. ठीक आहे. म्हणजे काय सांगितलं? जातीचा किंवा कशाचा? वर्गाचा. बघा, समान गुणधर्म पण कसा? म्हणजे कसा? जातीचा किंवा वर्गाचा बोध होतो. एखाद्या जातीचा असेल, वर्गाचा असेल, त्या ठिकाणी समान गुणधर्म आहे, पण त्या ठिकाणी जातीचा किंवा कशाचा बोध सांगितलं? वर्गाचा बोध होतो. मग बघा, त्याला जे आपण सामान्य नाम म्हणतो. मग या ठिकाणी समोर काय सांगितलं? बघा, सामान्य नाम बहुधा. एक गोष्ट लक्षात घ्या, सामान्य नाम बहुधा संख्येत मोजता येणारी काय सांगितलं? नामे असतात. बघा, संख्येत मोजता येणारी काय सांगितलं? सामान्य नामच्या बाबतीत सामान्य नाम बहुधा संख्येत मोजता येणारी नामे असतात. संख्येमध्ये मोजता येणारी नामे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये बघा, एक नंबरवर तुम्हाला दिला मनुष्य प्राणी. मनुष्य प्राणी दिलं. आता मनुष्य हा प्राणीच आहे. ठीक आहे. पण आता प्राणी पण बऱ्याच प्रकारचे प्राणी आहे, म्हणून या ठिकाणी लिहिलं त्यांनी मनुष्य प्राणी किंवा सांगितलं. मग याच्यामध्ये बघा काय येतं? मनुष्य आला. बर, मनुष्य आला पण त्याच्यामध्ये स्त्री आली. बघा, मनुष्य आला, स्त्री आली, पुरुष आला, मुलगा आला, मुलगी आली, पालक आहे, विद्यार्थी आहे, शिक्षक आहे. हे बघा, हे सगळं ह्या मनुष्य प्राणीमध्ये येतं. बघा, मनुष्य, स्त्री, मुलगी, पुरुष, बाई, राजा, राणी, बाबा, आई, बाळ, पालक, नंतर शिक्षक, नंतर विद्यार्थी. हे सगळं कशामध्ये येतं? बघा, मनुष्य प्राणी. कारण मनुष्य प्राणी काय तर, कारण मनुष्य हा काय एक प्रकारचा प्राणीच आहे. ठीक आहे. मनुष्यामध्ये तर मग आता कसं आपण म्हणतो, लग्न झालेला त्याला आपण पुरुष म्हणतो, लग्न झालेली त्याला आपण स्त्री म्हणतो. विद्यार्थी, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही विद्यार्थिनी आहात, आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्याला विद्यार्थी म्हणतो, विद्यार्थिनीला विद्यार्थी म्हणतो. म्हणजे मुलगी असेल तर विद्यार्थिनी, मुलगा असेल तर विद्यार्थी. बरोबर आहे. म्हणजे मनुष्यामध्ये पण हे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी वर्ग आहे. मग मी वरतीच सांगितलं होतं समान गुणधर्म आहे. आता मनुष्य प्राणीत एवढे उदाहरण दिले, गुणधर्म कसे आहेत? समान आहेत. ऐका, गुणधर्म समान म्हणजेच कसे? जातीचा किंवा वर्गाचा बोध होतो. बघा काय सांगितलं? जातीचा किंवा वर्गाचा. मग आता या ठिकाणी कशाचा बोध झाला? आपल्याला वर्गाचा बोध झाला. झाला की नाही? मनुष्य प्राणी आहे, मग त्या ठिकाणी बोध वर्गाचा झाला. नंबर 2, प्राणी आणि पक्षी. बघा, प्राणी आणि पक्षी. आता प्राणी आणि पक्षी हे वेगवेगळे आहेत. प्राणी म्हणजे कोणाला म्हणतो आपण? जे जमिनीवर असतात, जमिनीवर चालतात त्यांना प्राणी म्हणतो. आणि पक्षी म्हणजे कोणते? जे उडणारे असतात त्याला पक्षी म्हणतो. बर, मग आता याच्यामध्ये बघा काय सांगितलं? कबूतर उडणारा आहे म्हणजे पक्षी आहे. चिमणी उडणारी आहे का? नंतर बगळा हा सुद्धा उडणारा आहे. कावळा हा सुद्धा उडणारा आहे. बर, कासव आहे का उडणारा? नाही. कासव हा कुठे असतो? जमिनीवर पण असतो आणि पाण्यात सुद्धा असतो. मी तुम्हाला सामान्य ज्ञानचं याच्यामध्ये तुम्हाला विज्ञान विषयामध्ये शिकवलं होतं. कासव नाही, जिराफ आणि देववास हे 2 उदाहरणं तुम्हाला दिली होती. आठवतं का? सर्वात हुशार प्राणी प्राण्यात याच्यामधला पाण्यामधला मी सांगितलं देववास आहे. आठवतं का? आणि जिराफचं काय सांगितलं होतं? गेले, विसरून गेले, बघून गेल्यानंतर. बघा, आता बेडूक आहे. बेडूक उडतो का? बेडूक उडतो का? नाही उडत. बेडूक सुद्धा जमिनीवर चालतो. नंतर साप सुद्धा जमिनीवर आहे, सिंह सुद्धा जमिनीवर आहे, वाघ, घोडा आणि कुत्रा हे सगळे जमिनीवर आहे. म्हणजे बघा, प्राणी आणि पक्ष्याचा हा वर्ग घेतला.
ठीक आहे. या वर्गामध्ये यात प्राणी सुद्धा आहे उदाहरण आणि पक्षी सुद्धा आहे. मग हे सुद्धा काय झालं, सामान्य नामच झालं. हे सुद्धा काय झालं, सामान्य नाम. नंबर 3 चा प्रकार आहे या ठिकाणी. आता बघा विश्वातील घटक. आपण बघा दुनिया म्हणतो, जग म्हणतो, बरोबर आहे, विश्व म्हणतो, बरोबर आहे. आता म्हणजे याला किती शब्द आहे बघा. मग या ठिकाणी विश्वातील घटक दिले. विश्वातील घटक बघा कोणते, एवढं मोठं विश्व आहे त्यातले घटक. तारे ग्रह, बरोबर आहे. खालून बघितले आपण वरती आपले मुंग्यासारखे दिसतात का. बर मग बघा आता विश्वातील घटक जे आहेत, तारे आहे, ग्रह आहे, हे विश्वातले एक प्रकारचे घटक आहे. ठीक आहे. काही घटकांची निर्मिती झालेली आहे, काहींच्या घटकांची कशी आहे, निर्मिती कशी केली आहे, कृत्रिमरित्या केली आहे, तशी करून त्या ठिकाणी ते पाठवण्यात आलेले आहे. मग बघा तारे, ग्रह, समुद्र. आता मला सांगा समुद्र तयार केले का, नाही. उदाहरणार्थ लोणार सरोवर आहे, बरोबर आहे, त्या ठिकाणी काय आहे, तयार केलेलं आहे का, बांधलेलं आहे का लोणार सरोवर, नाही बांधलेलं. मग त्या ठिकाणी काय झालंय, उल्कापाताळामुळे काय झालं, त्या ठिकाणी एक मोठा उल्कापाताळाचा घात झाला. त्या ठिकाणी तो पडलाय. पडल्यानंतर तो खूप आतमध्ये जमिनीत गेलाय आणि त्याच्यानंतर त्यात पाणी आले. आतापर्यंत काय आहे तिथला इतिहास आहे, त्या ठिकाणचं पाणी आतापर्यंत कधी संपलं नाही. मग आता विश्वातले घटक, हा समुद्र आहे, ठीक आहे. अरबी समुद्र असेल, महासागर असेल, अटलांटिक आहे, कोणता परत पॅसिफिक आहे, बरोबर आहे. मग हे समुद्र हे पण कशातले विश्वातले घटक आहे. नंतर नदी. आता नदीतलं पाणी ज्यावेळेस वाहतं त्यावेळेस पाण्याचा प्रवाह आपली दिशा त्याच्या दिशेने काय करतो, बरोबर निर्माण करतो. त्याच्या वेगाने, प्रवाहाच्या वेगाने बरोबर तो आपला रस्ता निर्माण करतो त्या ठिकाणी. मग नदी घटक आहे. पर्वत सुद्धा, पर्वत बांधले का कोणी, ताजमहल सारखं बांधले का पर्वत कोणी, नाही बांधले. मग हा एक विश्वातील घटक. नंतर डोंगर आहे, जमीन आहे. आता जमीन, खूप सारी जमीन आहे, पण आपला एकच उद्देश, आपण काय करतो, आपल्या मनात एकच असतं, शेतात गेलो बस, शेतात आपली जेवढी जमीन आहे किंवा जेवढं पेरलेलं आहे मोठा, ही जमीन माझी. मग त्याच्या बाजूला थोडीच का असं 10 एकर, पण आपण जमीन कशाला मानतो, ज्या ठिकाणी आपला वापर आहे त्याला आपण जमीन म्हणतो, बरोबर. पण जमीन म्हणजेच काय, कुठलीही जमीन, ती पेरलेली असो वा नसो, ठीक आहे, ती झाली जमीन. नंतर खेडे, शहर, राष्ट्र, खंड. बघा राष्ट्र म्हणजे थोडक्यात राज्य. जसं आपलं महाराष्ट्र आहे हे एक राज्य, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान, गुजरात हे राष्ट्र झाले. खंड, कोणकोणते खंड आहे, आशिया खंड माहिती आपल्याला, अजून माहिती होतं खंड, एकूण किती खंड आहे, बरोबर. मग आता या खंड सुद्धा आले, खंड आले म्हणजे सगळं जग झालं, सगळं विश्व झालं, बरोबर आहे. मग आता नंतर जग, हे पण सुद्धा याच्यामध्ये आलं. मग बघा हे कशात आलं, विश्वातील घटक. हे सगळे विश्वातले काय आहे, घटक आहे. त्यात दगड सुद्धा येतो. आता जमीन आली म्हटल्यानंतर दगड सुद्धा येणार. नंतर बघा दृश्य घटक. दृश्य घटक म्हणजे काय, दिसणारे, डोळ्याने दिसणारे दृश्य, ठीक आहे. मग आता माझ्या हातातला पेन असेल, हा बोर्ड असेल, फळा, खडू, नंतर काय खुर्ची, टेबल, तुम्ही बसलेले टेबलावर हा टेबल, कागद, वही, पुस्तक, शेत, घर, हे झाले दृश्य घटक म्हणजे दिसणारे, डोळ्यानं दिसणारे. बर, त्याच्यानंतर वृक्ष आणि वेली. वृक्ष म्हणजेच काय, झाड. वेली म्हणजेच काय, एखादं रोप आहे ती वरती वाढलं आणि इकडे तिकडे पळायला लागला, आपण त्याला म्हणतो वेली म्हणतो. मग बघा याच्यामध्ये झाड आलं, वृक्ष आलं. आता हे दोन्ही शब्द घेतल्या, वृक्ष आणि झाड. बघा गुलाब, कमळ, अननस, नारळ, वर आणि वेल. आता वर आहे, वडाला पारांगे येतात, वडाच्या फांद्या कुठल्या कुठेही पांगतात, पसरतात, बरोबर आहे, वेलाप्रमाणे. म्हणून वृक्ष व वेली हे कशामध्ये आलं, सामान्य नाममध्ये. बघा हे आता हे वर्ग पडलेले आहे सामान्य ज्ञान मध्ये, लक्षात राहू द्या. नंतर अदृश्य घटक. अदृश्य म्हणजेच काय, न दिसणारे. मग काय, हवा दिसती का आपल्याला, हवा दिसती का, कोणाचं म्हणणं आहे हो दिसती, हात वरती करा, दिसती का हवा. बर, आपल्याला फक्त काय दिसतं, झाडाचे पानं हलायला लागली की आपण म्हणतो हवा आली, हवा सुटली. हवा दिसती का आपल्याला, नाही दिसत. नाही तर एखादा जोरात वारा आला, हवा आली,
काय धुळी झाली, आपण म्हणतो हवा आली, पण आपल्याला डोळ्याला दिसते का हवा आली म्हणून दिसते का? नाही दिसत, म्हणून ती झाली अदृश्य. नंतर वारा, वारा पण त्याच्याकडे झाला. फक्त काय म्हणतो आपण, झाडाचे पानं हलायला लागल्यानंतर म्हणतो वारं आलं, हवा आली, बरोबर आहे. पण ते दिसतं का आपल्याला डोळ्यानं? नाही. देव आहे, दिसतो कोणाला डोळ्यानं? उदाहरण दिलं दिसतो का? बरं. देव, राक्षस आहे, दिसतो डोळ्याला? बर. आता या ठिकाणी देव असो का नसो, राक्षस असो का नसो, पण या ठिकाणी उदाहरण घेतलंय, ठीक आहे. मी म्हणत नाही असं की देव आहे आणि देव आपल्याला दिसत नाही, ठीक आहे. मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे तुम्हाला अंधश्रद्धेचा भाग, त्याच्या अगोदर सांगितलं का? ठीक आहे. देव होऊन गेले, राक्षस होऊन गेले, पहिल्या काळामध्ये होऊन गेले, होऊन गेले का? आज मी फक्त अंधश्रद्धा पाळतोय म्हणून मी याच्यावर काही जास्त बोलणार नाही तुम्हाला. नंतर बघा नातेदर्शक. आता नातेदर्शक म्हणजे नाते दर्शवणारी, बहीण असेल, भाऊ असेल, बाबा असेल, आई असेल, सून असेल, या ठिकाणी तुम्हाला नातेदर्शक आहे. आई, बाबा, सून आणि भाऊ, हे झाले नाते दर्शविणारी म्हणजे नातेदर्शक. मग आता हे बघा, हे सगळं कशामध्ये आलं? सामान्य नामांमध्ये. आता सामान्य नाम एवढे सगळे आहेत की हे याच्या व्यतिरिक्त पण आहे अजून, पण आपण या ठिकाणी कसं घेतलंय? वर्गानुसार घेतलं. मनुष्याचा वर्ग, वृक्षाचा वर्ग, दृश्य घटक, अदृश्य घटक, हे सगळं आपण घेतलं याच्यामध्ये. हे समजलं तुम्हाला? बर, चला समोर जाऊ. याच्यामध्ये आता हे सांगितलं तुम्ही सामान्य ज्ञान सांगितलं होतं. सामान्य नामाचे किती प्रकार करतात? दोन सांगितले होते ना, पदार्थवाचक आणि समूहवाचक नंबर 2चा. मग आता पदार्थवाचक नाम मध्ये बघा, आता मी सांगितलं होतं पदार्थामध्ये उदाहरण दिलं होतं तुम्हाला वेगवेगळे, बरोबर आहे. तुपाचं, दुधाचं दिलं होतं का? बर. मग आता याच्यामध्ये बघा, जे घटक शक्यतो, आता बघा पदार्थवाचक नामाचा नेमका अर्थ काय आहे? जे घटक लिटर मध्ये असेल, मीटर मध्ये असेल, ब्रास मध्ये असेल, किलोग्राम मध्ये असेल, ग्राम मध्ये असेल, ठीक आहे बघा, किंवा मिलीमीटर मध्ये असेल, अशा परिमाणात मोजले जातात किंवा संख्येत मोजले जात नाही. आता बघा, परिमाणात मोजले जातात. आता कुठलीही वस्तू किराणा दुकानातून विकत आणल्यानंतर लिटर मध्ये किंवा किलो मध्ये आपल्याला मोजून भेटते, बरोबर. हे झालं त्याचं परिमाण. तुम्ही फिजिक्स मध्ये शिकले असाल, ज्यांचं 10वी पर्यंत शिकले किंवा 12वी पर्यंत, हे तुम्हाला फिजिक्स मध्ये होतं की परिमाण. उदाहरणार्थ आपल्याला भाजी म्हणजे तुम्ही मिरची आणायची आहे किंवा गोबी आणायची आहे, ते तराजूमध्ये आपल्याला मोजून देतात माप टाकून, बरोबर आहे. मग ते कसं देतात? ग्राम मध्ये मोजून देतात आपल्याला, बरोबर आहे. म्हणजेच किलोग्राम मध्ये देतात. त्याच ठिकाणी दूध आहे घरी, दूध मोजून द्यायचं, आपलं ते माप असतं, त्या मापानं आपण दूध मोजून देतो. म्हणजे कसं येतो? लिटर मध्ये का किलो मध्ये देतो? लिटर मध्ये देतो. शेंगदाणे आहे, कसे आणतो आपण? किलोग्राम मध्ये आणतो मोजून, बरोबर आहे. पावशेर द्या, अर्धा किलो द्या किंवा 1 किलो द्या, आणतो का? बर. तेल आहे, तेल कसं किलो आणतो का लिटर मध्ये आणतो? लिटर मध्ये आणतो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा, किलो आणि लिटर या दोन्ही मध्ये फरक पडतो, एक लक्षात घ्या. मग यामध्ये काय सांगितलं? हे सगळ्या परिमाणात मोजले जातं. मग मीटर असो, ब्रास असेल, ठीक आहे, किंवा लिटर आहे, मिलीलीटर, किलोग्राम आहे, ग्राम आहे, याच्यामध्ये परिमाणात मोजले जातं. पण बघा, पदार्थवाचक नाम जे आहे हे संख्येत मोजले जात नाही, लक्षात घ्या. ते म्हणसाल कसं सर? मग आपण म्हणतो, आपण बोलतो 1 किलो द्या, 2 किलो द्या, ही संख्या झाली, मोजलं जातं, बरोबर. तसं नाही. त्याच्या मागचं जे ग्राम असेल, लिटर असेल, मिलीलीटर असेल, ठीक आहे, ते महत्वाचं. मग हे संख्येत मोजले जात नाही, एवढं लक्षात ठेवायचं. नंतर आता बघा, एक सांगितलं असे घटक शक्यतो राशीगणने. बघा, आता तुम्ही राशी शिकले असेल फिजिक्स मध्ये, काय सांगितलं बघा, ते असे घटक शक्यतो राशीगण्य व द्रववाचक असतात. काय सांगितलं? द्रववाचक असतात. आता द्रव म्हटल्यानंतर कसं आलं? इंग्लिश मध्ये लिक्विड फॉर्म मध्ये, पाण्यासारखं, बरोबर आहे. आणि राशीगण्य म्हणजे, राशीगण्य म्हणजेच काय? मोजलं जाणार. काय सांगितलंय बघा, इथं काय सांगितलं? याच्यात द्रववाचक आणि राशीगण्य म्हणजे काय? ग्राम मध्ये त्याचं माप करता येईल असं, ते झालं राशीगण्य. मग बघा, आता पदार्थवाचक नाम जे आहे, बघा पदार्थवाचक नाम जे आहे त्याचं अनेकवचन होत नाही.
पदार्थवाचक नाम जे आहे त्याचं अनेक वचन होत नाही. होतं का? साखर आहे, करा साखरेचं अनेक वचन होतं का? बर, तूप आहे, करा अनेक वचन तुपाचं. हा होतं का? तुम्ही असाल तरी होतं ना. तुपे, तुपे हे आडनाव आहे, त्याचं अनेक वचन होत नाही. दही आहे, दहे नाही होत त्याचं. हवा नाही होत. मग एक लक्षात ठेवायचं, पदार्थवाचक नामचं अनेक वचन होत नाही. ठीक आहे. मग नंतर बघा, आता उदाहरणार्थ दिले तांबे, अनेक वचन होतं का? होतं का? तांबे म्हणतो का तुमचं? तांब नाही म्हणत. तांब्या वेगळा घरातला आपला, तांब्या वेगळा, पाणी द्यायचं तांब्या वेगळा. कोणी त्याला वाटतं म्हणतं, कोणी तांब्या म्हणतं. बरोबर आहे. बर, मग आता नंतर कापड, कापड आहे, कपडे वगैरे आणि कापड वगैरे लक्षात घ्या. नंतर पीठ होतं का? पिठाचा अनेक वचन होतं का? मग हे लक्षात घ्या की पदार्थवाचक नामचं अनेक वचन होत नाही. आणि हे पदार्थवाचक नाम जे आहे ते कशामध्ये मोजलं जातं? किलो असेल, ग्रॅम असेल, ठीक आहे, नंतर लिटर असेल, मीटर असेल, मिलीलीटर असेल, ब्रास असेल. बघा बघा, आता पाणी आहे, ठीक आहे, पाण्याचं अनेक वचन होते बघा, सोने, नंतर माती, ऑइल, ऑइल कोणतं? ऑइल माहिती सगळ्यांना. बर, नंतर वायू, आता ही वायू आहे, वायू कशामध्ये मोजले? ब्रास मध्ये मोजली जाते. ट्रॅक्टर मध्ये आपण म्हणतो किती ब्रास आहे? 1 ब्रास, 1.25 ब्रास, 2 ब्रास, 4 ब्रास, 8 ब्रास, 16 ब्रास, आपण हे त्याला दिलेलं आहे. साखर आहे, त्या वायूला आपण म्हणतो की 2 किलो 2, 4 किलो ते वायू म्हणतो का आपण? नाही म्हणत, ती ब्रास मध्ये असते. लक्षात घ्या. रॉकेट आहे, ठीक आहे, म्हणजेच केरोसिन म्हणतो. रॉकेटला काय म्हणतो आपण? केरोसिन. सगळ्यांना रॉकेट हा शब्द माहिती का? बर, त्याला केरोसिन म्हणतो, एवढं लक्षात ठेवा. नंतर शेंगदाणे, आणि त्याचं होतं का शेंगदाण्याचं? शेंगदाणे घ्यायला गेलो, किलो मध्ये घेतो, पावशेर मध्ये घेतो, बरोबर आहे, ग्राम मध्ये घेतो, बरोबर आहे. नाही तर मग आपण म्हणता एखाद्याला आपण असं शेंगदाण्या म्हणतो, एखाद्याला नाव शेंगदाण्या म्हणतो, ठीक आहे, पण शेंगदाण्याचं अनेक वचन होत नाही. ठीक आहे. जसं कुठला आहे हा शेंगदाणा वेगळं, शेंगदाणे वेगळं, ठीक आहे, लक्षात घ्या. ऐका आता, शेंगदाणा तुम्ही म्हणतो हे शेंगदाणे आहे, शेंगदाणे. दुकानात गेल्यानंतर होतं राहून शेंगदाणा घ्या, ते द्यायचं तुमच्या हातावर बोल, जय शेंगदाणा. हा शेंगदाणे म्हणतो, लक्षात घ्या. ठीक आहे. नंबर 2 आहे समूहवाचक. आता समूहवाचक म्हणजे मी तुम्हाला अगोदरच उदाहरण दिलं होतं, वर्ग, ठीक आहे, सैन्य, कळप, नंतर ढिगारा, गंज, टोळी, गँग, ग्रुप, हे झाले समूहवाचक. मग बघा, समूहवाचक म्हणजे काय? नामे एकवचनी अर्थाने वापरतात. बघा काय सांगितलं? नामे एकवचनी. आता याच्यामध्ये काय होतं? ते आधीच अनेक वचनी होतं, त्याच्यामुळे त्याचं अनेक वचन होत होतं का? नाही. पण याच्यामध्ये समूहवाचक मध्ये हे अर्थातच काय आहे? एकवचनी आहे. अर्थाने काय? एकवचनी आहे. परंतु त्यांचे अनेक वचन होऊ शकते. बघा, परंतु त्यांचे काय होऊ शकते? अनेक वचन होऊ शकते. उदाहरणार्थ जुडी आहे, मेथीची जुडी, आपण म्हणतो मेथीच्या जुड्या, होतं अनेक वचन. बर, ढिगारा आहे, ढिगारे. बर, गंज आहे, गंज होतं का? गांजा म्हणतात गांजा नाही ना, मग गंज काय होतं? होतं का? नाही. हे बघा, एक सांगितलं नामे एकवचनी अर्थाने वापरतात. एकवचनी अर्थाने समजा आहे शब्दाला, परंतु त्याचे अनेक वचन होऊ शकते. होऊ शकते. त्यांनी असं म्हटलं नाही की प्रत्येकाचं अनेक वचन होतं, होऊ शकते. आता हे 2 दिले, जुडी, ढिगारा आणि गंज आहे. जुडीचं जुडा झालं, ढिगाऱ्याचं ढिगारे झालं, गंजचं काय? काहीच नाही. बर, उदाहरणार्थ वर्ग, वर्गाचं अनेक वचन होतं का? बर, त्याच्यानंतर सैन्य होतं का? अनेक वचन होतं का? बर, कळप होत. बर, मग आता बघा, ठीक आहे, आता वर्ग असेल, सैन्य असेल, अनेक वचन होतं का? नाही. म्हणजेच काही नामे काय असतात? आधीच एकवचनी असतात आणि काही अनेक वचनी असतात. पण त्यांनी काय सांगितले त्याच्यामध्ये? आपल्याला काय सांगितले की परंतु काहींचं अनेक वचन होऊ शकतं.
बर, आता तुम्हाला समजलं इथपर्यंत? बर, आता पुढच्या क्लासमध्ये आपण बघूया विशेष नाम म्हणजे काय. आता या ठिकाणी आज थांबूयात.